संपूर्ण गावाचाच नव्हे तर देशाचा अभिमान असतो। आणि मला वाटतं ही सगळी परंपरा या सह्याद्रीच्या दौऱ्याखोऱ्यात चांगल्या पद्धतीनं रूढ झालेली आहे आणि म्हणून आपलं स्वागत आणि सन्मान करताना निश्चितच आम्हाला आनंद होतोय। मी विनयजी होडे सर मी आपल्याला विनंती करतो सन्माननीय कॅप्टन महोदयांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। लाड साहेब नंतर निवडीचे सरपंच महोदय दैवत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पवार साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या स्वागताचा पुष्पगुच्छ घेण्यासाठी आपण पुढे या। सरपंच निवडी दैवत पवार। नंतर यजमान गावचे अर्थात कारभारलेचे पोलीस पाटील राजेंद्र घोरपडे साहेब। मालोजीराव घोरपडे पूर्ण असं घराणं संभाजी महाराजांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस पहिला लढवय्या शूरवीर म्हणून मालोजी राजांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं। त्याचबरोबर येसुबाईंचं माहेर आपल्या बाजूच्याच गावाचं म्हणजे शृंगारपूरचं की जिथून या सगळ्या भैरी भवानीचा एक उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात सुर्वे घराणं असेल शिर्के घराणं असेल हे सन्मानानं करतं। एक नव्हे अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असा हा सह्याद्रीचा सगळ्या दऱ्याखोऱ्यातला भाग आणि डोंगर कपारीत राहून सुद्धा माणुसकी जपलेला हा संपूर्ण माणसांचा गाव म्हणून एक जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या माणसांसाठी होऊ द्या। कारण या माणसांनी जपले ती माणुसकी, या माणसांनी जपले ते नीतिमत्ता, या माणसांनी जपलाय तो ध्येयवाद। कुठल्याही पक्षाला असेल कुठल्याही राजा प्रचित गट आणि त्याच्याच नावानं ही संस्था 1992 साली स्वर्गवासी विनयजी होडे साहेब यांच्या पुढाकारानं आणि आपल्या सगळ्यांच्या सहयोगानं आणि सहकार्यानं ही संस्था निर्माण झाली। आणि तेव्हापासून या संस्थेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी म्हणून इधर अभी है भूमि पूजन के बाद सर्व पोलीस पाटील या ठिकाणी भूमिपूजन श्रेष्ठ वाढवून या कार्यक्रमाची वनागड सर सर्वांचं स्वागत आहे। आता कार्ड मोबाईल कुठे चालू आहे सगळं। सन्माननीय पाटकर सरांच्या शुभ हस्ते एक लाखाची या ठिकाणी देणगी दिली आहे। अरे काय बोलले तर मग तुला जावं लागेल ना मला नाही नसतं। सहर्ष स्वागत करतो। विद्येची आराध्य देवता सरस्वती माता देवीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो। संतोषजी गुरु छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी होतोय। छत्रपती शिवाजी महाराज की ही विद्या सर्वांपर्यंत म्हणून याला भाटले न म्हणता कारभार्यांचं गाव कारभार्यांचं भाटले कारभाटले असा नामोल्लेख झाला। घोरपडे हे तर त्याहून सुद्धा आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण असं घराणं संभाजी महाराजांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस पहिला लढवय्या शूरवीर म्हणून मालोजी राजांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं। त्याचबरोबर येसुबाईंचं माहेर आपल्या बाजूच्याच गावाचं म्हणजे शृंगारपूरचं की जिथून या सगळ्या भैरी भवानीचा एक उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात सुर्वे घराणं असेल शिर्के घराणं असेल हे सन्मानानं करतं। एक नव्हे अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असा हा सह्याद्रीचा सगळ्या दऱ्याखोऱ्यातला भाग आणि डोंगर कपारीत राहून सुद्धा माणुसकी जपलेला हा संपूर्ण माणसांचा गाव म्हणून एक जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या माणसांसाठी होऊ द्या।
कारण या माणसांनी जपले ती माणुसकी, या माणसांनी जपले ते नीतिमत्ता, या माणसांनी जपलाय तो ध्येयवाद. कुठल्याही पक्षाला असेल, कुठल्याही कारभारले शृंगार संचलित पश्चिम माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण विद्यार्थी वसतिगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. विशेषतः या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मी उल्लेख करेन आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, आमचं बॅकबोन आदरणीय मोहिद्दीन जैनुद्दीन पाटणकर साहेब. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय रोहिताजी पुरमेनकर, माझ्या शिक्षण संस्थेचे सर्व विद्यमान पदाधिकारी, सर्व विद्यमान संचालक, प्रशालेचे माझे मुख्याध्यापक आदरणीय आमचं प्रेरणास्थान सन्माननीय पातेरे सर, विद्यमान मुख्याध्यापक सन्माननीय बेंद्रे सर, त्याचप्रमाणे विविध गावचे सरपंच महोदय, विविध गावचे पोलीस पाटील महोदय, माझ्या शिक्षण संस्थेचे सर्व विद्यमान सदस्य, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी, आजी विद्यार्थी, माजी पालक, आजी पालक, आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांचं मी शब्द सुमनानी स्वागत करतो. आपणास धन्यवाद देतो. प्रशालेचा इतिहास पाहता, शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ ज्या कारणानं रवली गेली तो इतिहास पाहता मोठा रंजक इतिहास अशा प्रकारचा या ठिकाणी आहे. आपणास कल्पना आहे काही वर्षापूर्वी या ठिकाणी नायरी गावामध्ये नवयुग माध्यमिक विद्यामंदिर नायरी असं हायस्कूल अनुदानित नवीशहर या ठिकाणी हायस्कूल होतं, अनुदानित हायस्कूल होतं. अनफॉर्च्युनेटली किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते शाळा, ते हायस्कूल नामांकित या ठिकाणी बंद पडलं. आणि मग याच शाळेमध्ये ज्यांनी ज्ञानार्जन केलं आणि याच शाळेमध्ये ज्यांनी 6 महिने अध्यापनाचं काम या ठिकाणी विनामोबदला या ठिकाणी पार पाडलं, ते अर्थातच या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विलासदादा होडे. विलासदादांनी, सन्माननीय स्वर्गीय विलासदादांनी त्या काळी आपल्या समविचारी मित्रांना एकत्र घेऊन नायरी हायस्कूल बंद पडल्यानंतर पुढे या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सुविधा काय, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साध. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साध. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या स्मरणा, जीवन या स्मरणा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्व घडले, पूर्वनियोजित पूर्व घडले. सावरल्या नजरा, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा. हा मानाचा मुद्रा, हा मानाचा मुद्रा. कॅप्टन लाडसाहेब, फौजी म्हणजे आपल्या संपूर्ण गावाचाच नव्हे तर देशाचा अभिमान असतो. आणि मला वाटतं ही सगळी परंपरा या सह्याद्रीच्या दौऱ्याखोऱ्यात चांगल्या पद्धतीनं रूढ झालेली आहे. आणि म्हणून आपलं स्वागत आणि सन्मान करताना निश्चितच आम्हाला आनंद होतोय. मी विनयजी होडे सर, मी आपल्याला विनंती करतो सन्माननीय कॅप्टन महोदयांचा या ठिकाणी आपण
यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. लाड साहेब. नंतर निवडीचे सरपंच महोदय दैवत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पवार साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या स्वागताचं पुष्पगुच्छ घेण्यासाठी आपण पुढे या. सरपंच निवडी दैवत पवार. मी राजेंद्र मस्के सर या ठिकाणी. सुभाष. धन्यवाद. यानंतर ज्यानं गेल्या शनिवारी आणि ही ताकद, ही कला या सह्याद्रीला लाभली. एक छोटासा विद्यार्थी, एक छोटासा बाळ एका बलाढ्य वाघाशी स्पर्धा करून त्याला त्या ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला वाचवण्यामध्ये त्यांनी शौर्य दाखवलंय. खरोखरच या सह्याद्रीला असेच काही शौर्य कार्य घडलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक आहे आपला विद्यार्थी मयंक. सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात त्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या सह्याद्रीला वाघांची कमी नाहीये. ज्या ठिकाणी या सह्याद्री छत्रपती बायांचे भाव पण या शिवाजी ठिकाणी उपस्थित राहावं. धाकलं धनी संभाजी महाराज सुद्धा याच मातीतले. घोरपडे असतील, सुर्वे असतील, शिर्के असतील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वसा चालवणारा, वाघाशी 2 हात करणारा, आपल्या मुक्या प्राण्यांना आणि आईला जीवदान देणारा, वाचवणारा हा मयंक सुद्धा याच मातीतला वाघ, तुल्यबळ वाघ म्हणून आहे. मयंक, तुझ्या या धाडसाबद्दल सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. यानंतर